वॉटर पार्क. कुठे जातो? अरे कुठे जाता? सांगा ना सृष्टी. शिवतीर्थ. शिवतीर्थ वॉटर पार्क. आता पाठवलं म्हणजे काय पोहोचल्यावर सांगतो. तर पेट्रोल आणि हवा आम्ही भरून घेतलेली आहे. तर या फॅमिली पिकनिकमध्ये आमची फॅमिली नसून माझे रिलेटिव्स पण येत आहेत. प्रत्येकजण आपल्या आपल्या गाडीमध्ये येत आहेत. तर आम्ही जात आहे वाडी रोडनी, है ना? वाडी रोडनी. आम्ही जाणार आहे गोरेवाडा रोडने. भूक पण लागलेली आहे म्हणतात तर चिप्स खाणार. ऊन भरपूर आहे रस्त्यावर. आम्ही जात आहे गोरेवाडा रस्त्याने. गोडेवाडा नाही, कडमेश्वर. आम्ही मागल्या वर्षी माझ्या फ्रेंड्सच्या फॅमिलीसोबत गोरेवाड्याला व्हिजिट केली होती. हा पण एक वन डे पिकनिक स्पॉट आहे. गोरेवाडा क्रॉस हो गया है अभी. हम लोग जा रहे हैं कडमेश्वर रोड से. वाटर टैंक. या झाडाचं नाव मला माहिती नाही पण दिसायला फार सुंदर वाटतं. हायवेवर मोस्टली हे विजिबल असतात. गाइस अभी 12 किलोमीटर बाकी है. शिवतीर्थ वॉटर पार्क जवळपास 45 किलोमीटर आहे आमच्या घरापासून. आता आलेलं आहे टोलगेट सावनेरचा. हे इथून फक्त 500 मीटरवरती आलोच आहे आम्ही. पोहोचलोय. शिवतीर्थ बोर्ड दिसतंय. राईट साईडला जायचंय. रस्ता तर खूपच नॅरो आहे. हेवी वळण आपण पोहोचलाय शिवतीर्थ शेवटी. फायनली शिवतीर्थ. तिकीट काउंटर पार्किंग विचारावं. आंबे पण लागलेले आहेत भरपूर. आंब्याचे भरपूर झाडं आहेत. बघू शकता. सगळ्यात आधी आमची गाडी आलेली आहे. मी माझ्या मामा मावशींचं वेट करत आहे. एंट्रन्स झाल्यानंतर आम्ही कार पार्क केली आणि इथेच तिकीट काउंटर आहे. काही आंब्याचे झाड आहे. टेम्परेचर वाढत चाललेलं आहे तर आम्ही झाडाखाली वेटच करत आहे अजून पण. हे समोर जे दिसत आहे तेच तिकीट काउंटर आहे. बघा काही रेअरच पूर्ण ब्लॅक असलेला हा कोंबडा आहे. तर शेवटी पोहोचलो आपण कुठे? शिवतीर्थ वॉटर पार्क. शिवतीर्थमध्ये वेगवेगळे पॅकेजेस अवेलेबल आहेत. स्विमिंग प्लस बोटिंग आणि अदर ॲक्टिव्हिटीजचे पॅकेज पण आहे. आम्ही स्विमिंग पूल आणि ॲडव्हेंचर पार्कची तिकीट घेतलेली होती.
तिकीट काढल्यानंतर जवळपास 1 किलोमीटर आतमध्ये स्विमिंग पूलजवळ आम्हाला यायचं होतं. प्रत्येकाने आपापल्या घरनी टिफिन आणलेले होते. वॉटर पार्कमध्ये एंट्री करायच्या आधी आम्ही थोडं जेवण करून घेतलं होतं. विकेंड असल्यामुळे इथे फार रश होता, तुम्ही बघू शकता. इथे 3 ते 4 पूल आहेत. किड्ससाठी पण वेगळे पूल्स आहेत. ज़्यादा धूप है यहाँ पर और संगीत गिर भी गए. मी पडलो यार, खूप जोरात पडलो. ग्लासवरती माझी पाठण्याला लागलेलं आहे. आता दुखणार आहे. आता खूप दुखणार. आता लागणार. हो, तर मी पडलो. माझा पाय पाण्यामध्ये स्लिप झाला आणि मला पाठीला लागलेलं आहे. त्यामुळे मी पुन्हा पाण्यात जाऊ शकलो नाही. मी बसल्या सगळ्यांचे व्हिडिओज घेतले. आज तर स्काय एकदम क्लीन आणि ब्ल्यू दिसत होता. इथे भरपूर ढग होते, तर व्ह्यूज फार छान दिसत होता. इकडे भरपूर स्लायडिंग्स पण अवेलेबल आहेत. मोठ्या पूलमध्ये अजून जवळपास 4 स्लायडिंग्स अवेलेबल आहेत. पाठीला लागल्या असल्यामुळे मला फारसं काही करता आलं नाही, तर मी या गार्डनमध्ये येऊन बसलेलो होतो. इथे बाज होती. यानंतर आम्हाला अदर ॲक्टिव्हिटीज पण करायचं होतं. आम्ही इकडे बाकी सणांचा वेट करत बसलेलो होतो. अदर ॲक्टिव्हिटी करायसाठी आपल्याला या व्हेकलने जायचं होतं. ते आपल्याला प्रत्येक स्पॉटवरती सोडतात. इथे भरपूर गोष्टी आहे बघण्यासारख्या, त्या आपण एक करून एक्सप्लोअर करूया. या माझ्या छोट्या कझिन्स आहेत, अत्तू, कोको अँड मन्नू. वातावरण खूप शांत झालेलं आहे यार. बदली आलेली आहे, ऊन कमी झालेली आहे, तर खूप छान वाटत आहे. वारा पण चालू आहे. हा छोटासा तळा आहे इथे. खूपच छान असा व्ह्यू दिसतोय. एवढं शांत वाटत आहे इथे. सध्या या तळ्याच्या जवळ जायचा प्रयत्न करत आहे. बघतोय आम्ही रस्ता कसा आहे. रस्ता तर तेवढा खास नाही आहे. मला वाटतं पावसाळ्यामध्ये इथे भरपूर पाणी येत असणार. इथे पण पाणी जमा होत असेल. तुम्ही बघू शकता या बाजूला थोडंसं जंगलसारखं दिसतं. तळ्यामध्ये बोटिंग वगैरे पण आहे. बोटिंग करूया सायंकाळला. बघू. हे असे जे दगड दिसतात गोबर पण राहू शकतो.
हा व्ह्यू बघा, ढगांचा आकार बघा आणि हा ब्लू स्काय. मृणाली माझा व्हिडिओ काढते आणि ती माझा झूम करते. मृणाली हाय कर. हे सूर्याचे रिफ्लेक्शन. या झाडांच्या खाली बसल्यावर थंडी हवा लागत आहे. एवढ्या उन्हात फिरताना थंडी हवेची गरजच होती आणि हा परफेक्ट व्ह्यू. तर गाईज आम्ही आता 3D शो बघायला जात आहे. वॉक करू थकलेलो आहे, जमलेलो पण आहे. तुम्ही बघू शकता मृणालीची अवस्था. ती म्हणत आहे 10,000 स्टेप तर कंप्लीट झालेच असतील आमचे. बघू आता किती झालेत. तर आय थिंक हेच आहे 3D शोचं प्लेस. आलोच आहे आम्ही जवळच. नेक्स्ट 3D शो थोड्याच वेळात आहे. तोपर्यंत मृणाली रेस्ट करत आहे. 3D शोमध्ये आम्हाला हे गॉगल्स दिलेले आहेत आणि हे इथं स्क्रीन आहे. बघू आता कसा शो असतो. ही आहे मिस्टी, माझी छोटी कझिन. हां, कसा होता 3D शो? थोडा डरावना होता. अजून काय आवडलं तुला तिथे? जे लास्टमध्ये जो सीन होता ना तो आवडला. फोटो काढतात ते ना. आणि ते रोलर कोस्टर आवडला? डरावनं होतं थोडा रोलर. डरावना होता. तो स्केलेटनवाला आणि मकडी. मुकडीवाला पण डरावना होता. पुन्हा बघशील? पुन्हा बघशील. ओके चल बाय कर. जिप लाइन करने जा रहे हैं हमारी फैमिली मेम्बर्स. ॲडव्हेंचरमध्ये जिप लाईन पण आहे. खूप लोक हे खूप एन्जॉय करतात. मी पडलेलं असल्यामुळे मला जिप लाईन करता येणार नाही आणि माझ्या पाठीला लागलेलं आहे आणि शेवटीला खूप झटका लागतो. ज्याने जिप लाईन केलेली आहे त्याला माहितीच आहे, त्यामुळे मी आज करणार नाही. आता ही गाडी घेऊन चालली आहे आम्हाला सेकंड लोकेशन्सवरती. बघता बघता सनसेटची वेळ झाली आणि हा मला परफेक्ट लोकेशन मिळालं फोटो काढायसाठी. मी मृणालीचे काही फोटोज काढून दिली. ॲट द एंड ऑफ द डे आम्हाला हा फोक डान्स बघायला मिळाला. भरपूर लोक इथे गॅदर झाले होते आणि हा फोक डान्स एन्जॉय करत होते. तर अशी आमची ही फॅमिली ट्रिप झाली शिवतीर्थ वॉटर पार्कमध्ये. तुम्ही पण विजिट करून बघा. थँक्यू फॉर वॉचिंग.